लाल रखुमा देवी उद्धवा आक्रद उभे दोहीकडे वर्णिती पवारे सनकादिक तुका म्हणे नवे आणि का सारिका तुका म्हणे नवे आणि का सारिका तोची माझा सखा पांडुरंग बरबिया बलवंता घनमेघ साबळा वैजंती माळा गळा शोभे वक्रतुंड महाकायं सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुर्मा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानबुद्धि द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विवनचन सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि दयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे वंदू श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता मग गाई वाडी कोडी माझे चक्र माझे पोवाडे याच्या मी माझे पुढे सोयीकडे वाची अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा जिराजोग्रास्त्र सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज विदे पांडुरंगा करू प्रथम नमन श्री चरण संताकिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुका ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपी जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गरुडाचे वारिक कासे पितांबर सावळे मनोहर कै देखील सेवा काय निमित्ताने म्हणाल तर या ठिकाणी मांद्याळी जी आहे त्या मांद्याळीच्या निमित्ताने आजची प्रवचन सेवा हरिभक्त परायण आपले असणारे परमार्थ प्रेमी संभाजी महाराज आमत्रे यांच्याकडे आजची प्रवचन सेवा आहे. आता तसं जर आपण जर विचार केला तर या ठिकाणी काल खूप पाऊस झाला नाही का. आता 11:30 झाले तर आता मी पण लवकर आलो परंतु प्रत्येकाला काहीतरी त्या ठिकाणी अडचणी असतात तरी पण तुम्ही आले. अडचणी असून देखील आले हे फार मोठं भाग्य आहे. खूप आनंद त्या ठिकाणी वाटला कारण परमार्थामध्ये ज्याला तळमळ आहे ना परमार्थामध्ये ज्याला जिव्हाळा आहे ना तो आल्याशिवाय राहतच नाही. किती अडचणी येऊ आणि त्या ठिकाणी तुम्ही आले आणि शिवाय सर्व श्रोते दर्जे आहेत. एक विषय दुग्ध शर्करा योग्य प्रवचनाला त्या ठिकाणी असणारे महाराज मंडळी आहेत. आमचे त्या ठिकाणी बरेचसे महाराज मंडळी इथं आलेले प्रवचनाला नाही का. सर्वच आपल्या प्रेमाचे नाव घेण्यापेक्षा सर्व महाराज मंडळी सर्व त्या ठिकाणी हरिभक्त परायण सर्व परमार्थ प्रेमी मंडळी सगळेच आपल्या प्रेमाचे आहेत नाही का. आणि हा परमार्थाचा आपण जर विचार केला तर परमार्थ हा एकाचा खेळ नाही नाही का. तुम्ही आम्ही खेळी मिळे जग कदा रोडे आनंदे. मग आता आपल्याला या ठिकाणी प्राप्त वेळ प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळेमध्ये या अभंगाचं आपल्याला चिंतन त्या ठिकाणी करायचं आणि प्राप्त वेळेमध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. कारण काळ आणि वेळ ही दोन इतके प्रभावी आहेत. काळ आणि वेळ. काळ कोणासाठी थांबत नाही नाही का. काळ कोणालाही विचारित नाही. काळ म्हणतो का फोन करतो का काम गुरुवारी मी तुमच्याकडे येणार आहे तयार राहा सगळे. काळ म्हणतोय का नाही. काळ कोणालाही विचारित नाही आणि वेळ कोणाला विचारित नाही. बरं वेळ कोणाला विचारित नाही म्हणजे वेळ कोणासाठी थांबत नाही. एकदा वेळ निघून गेले की तुम्ही परत वेळ येऊ शकत नाही. आणि एवढं असून देखील आपण सर्वजण हरिभक्त परायण संभाजी महाराज आमत्रे यांच्याकडं वैष्णव मेळावा आहे मांद्याळी आहे. या मांद्याळीच्या निमित्तांच्या ठिकाणी आपण सर्वजण आलात. पंचक्रोशीतून आलेले सर्व त्या ठिकाणी साधक भक्त दोन्हीवरून आलेले त्या ठिकाणी सर्व साधक मंडळी कुरकुटसर असतील मुख्या असतील किंवा आपल्या हनुमानगाव सातरळ सोनगाव परिसरामधील आता नाव घेण्यापेक्षा सर्वजण नाही का सर्वजण त्याच्यामध्ये आले. तर आल्याबद्दल त्या ठिकाणी खरोखर धन्यवाद. मला आता संभाजी आमचे बोलले कालपासून खूप तयारी केली आणि त्यांचं वैशिष्ट्य प्रत्येकाला फोन करतात. काहींच्या ते घरी काल जाऊन आले माझ्याकडे काल आलेले होते. आणि या मांद्याळीचं वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगू का. मांद्याळीचं एकच वैशिष्ट्य आहे की बऱ्याच जणांच्या गाठी बिटी या निमित्ताने होतात. तसं आज जर आपण विचार केला तर आज काळ कोणासाठी थांबायला तयार नाही. हा जो मोबाईल आहे ना ह्या मोबाईलमध्ये आजसुद्धा आता वयस्कर मंडळी फक्त फोनवर बोलतात. तरुण मंडळी किंवा बाकीचे जे लोक आहे ना फोनही करीत नाही. काय करतात कार्यक्रम असला ना मेसेज पाठवतात किंवा ते चॅटिंग सुरू झाली. आता बोलण्यापेक्षा आता मुख पद्धती चॅटिंग करतो. उद्या कार्यक्रम 11 वाजता येतो तर बरं येतो म्हणजे
आता सध्या फक्त वयस्कर मंडळी काही फक्त त्या ठिकाणी फोन होतात. सर्व आता याच्यावर त्या ठिकाणी चालतं. महाराज लोकांना फक्त तारखेचे फोन येतात. आता त्या ठिकाणी आता काळ खूप बदललेला आहे आणि या बदलत्या काळामध्ये जिव्हाळा जो आहे, तुम्हाला खरं बोलू का, तर जिव्हाळा हा कमी होत चाललेला आहे. म्हणजे कसा कमी होत चालला जिव्हाळा बोलू का? आपल्यात तर जिव्हाळा आहे, आपल्यात त्या ठिकाणी प्रेम आहे, परंतु तुम्ही कोणी पहा, एखाद्याच्या आपण जरी घरी गेलं, पाहुणे म्हणून गेलं, आज कोणालाच वेळ नाही. आपल्याशी बोलत जरी असले तरी ते मोबाईल त्या ठिकाणी पाहणार, व्हॉट्सअप पाहणार. इतका आज वेळ त्या ठिकाणी कठीण झाला असतो, तर जास्त त्या ठिकाणी न बोलता मला खरोखर त्या ठिकाणी आनंद वाटला. आणि नाव तर खूप त्या ठिकाणी चांगले आहे, मांदियाळी, वैष्णवांची मांदियाळी. वैष्णव कोणाला म्हणावं नाही का? वैष्णव त्या ठिकाणी कोणाला वैष्णव जन तो तेने कही, याच्या अंतःकरणामध्ये षडरिपू निघून गेलेले आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान हा विषय झालेला आहे, त्याला त्या ठिकाणी वैष्णव म्हटलं जातं. आणि म्हणून आजच्या प्रवचन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, म्हणजे क्रमाने येणारा जो अभंग आहे, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधील 18व्या क्रमांकाचा अभंग आहे. गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर काही देखील. जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपणारा असणारी भगवंताविषयी तळमळ त्या ठिकाणी व्यक्त करतात. गरुडाचे वारिक कासे पितांबर सावळे मनोहर काही देखील. तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताचं वाहन जे गरुड आहे, भगवंताचं वाहन जे गरुड आहे की त्याने पितांबर त्या ठिकाणी नेसलेलं आहे, अशा प्रकारचं सावळं मनोहर रूप मी केव्हा पाहिजे, अशा प्रकारची तळमळ मला लागली. बरविया बरवंता घनमेघ सावळा वैजंती मला गळा शोभे. बरविया बरवंता, सर्वात सुंदर असणारा आमचा श्रीहरी भगवान घनमेघ सावळा आहे आणि त्या भगवंताने गळ्यामध्ये वैजंती माळा घातलेली आहे. मुकुटमाता कोटी सूर्याचा धडाड कौस्तव निर्मळ शोभे कंठी. मुकुटमाता कोटी सूर्याचा धडाड, कोटी सूर्यांचं जे तेज आहे ना, तर कोटी सूर्यांच्या तेजासारखा तो दैदिप्यमान असणारा अशा प्रकारचा मुकुट आमच्या स्त्रियांच्या मस्तकावर त्या ठिकाणी शोभतो. आता इथं कोटी सूर्य म्हणण्याचा एक बोलू का तुम्हाला, कारण सूर्याला जो प्रकाश आहे तो भगवंताचाच प्रकाश आहे. चंद्राला जो प्रकाश आहे तो भगवंताचाच प्रकाश आहे, नाही का? सगळं जग भगवंताच्या सत्तेने चालतं. म्या बोलविल्या वेदो बोले, नाही का? म्या चालविल्या अशी कवी आली. म्या बोलविला वेदो बोले, तर म्या हलविला प्राण हारी दो जगाते काळे, नाही का? वृक्षाचे पान हारी त्याची सत्ता राहिली म्हणता. भगवंताची जिकडे सत्ता आहे. मुकुटमाता कोटी सूर्याचा धडाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी कौस्तुभ मणी भगवंताच्या गळ्यामध्ये शोभतो. ओटीवरली मुख सुखाचे सकळ. भगवंताचं जे स्वरूप आहे, तर भगवंताचं स्वरूप त्या ठिकाणी ओटीवरली मुख, तिथला हास्य चेहरा जर भगवंताचा पाहिला तर सुखच आहे, आनंद आहे. अहो, आनंद आहे म्हणण्यापेक्षा भगवानच कसा आहे, सुखरूप आहे. भगवंताजवळ आनंद आहे, भगवंताजवळ त्या ठिकाणी सुख आहे. वामांगी बेल्हाळ रखमादेवी, रखमादेवी माता ज्या आहेत त्या रखमादेवी माता वामांगी आहेत, डाव्या बाजूला त्या ठिकाणी आहेत. अजून कोण उभे आहे? उद्धव आक्रर उभे दोन्हीकडे, वर्णती पवाडे सनकाधिक. दोन्ही बाजूला, एका बाजूला उद्धव आहे, भक्त आहे भगवंताचा, एका बाजूला त्या ठिकाणी अक्रूर आहे आणि वर्णती पवाडे सनकाधिक. भगवंताचं गुणगान त्या ठिकाणी करतायत. कोण करतायत भगवंताचं गुणगान? तर सनकाधिक त्या ठिकाणी करतात. तुका म्हणे नवे आणि का सारिका तोची माझा सखा पांडुरंग. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नवे आणि का सारिका तोची माझा सखा पांडुरंग. माझा पांडुरंग जो सखा आहे तो इतरांसारखा त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून अशा प्रकारे श्री भगवान श्रीकृष्णाचं गोचर रूप तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आलेलं आहे की गरुड आहे, भगवान कृष्ण आहे, सावळं रूप त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि अशा प्रकारे भगवंताला मी केव्हा एकदा भेटेल अशा प्रकारचं इच्छा जगद्गुरू तुकोबारायांना त्या ठिकाणी झालेली आहे की तो सावळा, नाही का? सावळा कसा आहे? पंढरपूरचा निळा, नाही का? पंढरपूरचा निळा आहे तो. लावण्याचा पुतळा, लावण्याचा पुतळा आहे भगवान श्रीकृष्ण. लावण्य आहे, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा. अशा प्रकारे अभंगात आपण या ठिकाणी भावार्थ बघितलेला आहे. म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज पांडुरंगाचं वर्णन करतात, कृष्णाचं वर्णन करतात. आणि म्हणून
वर्णन आपण जर पाहिलं तर गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर काही देखील मी सुरुवातीला बोलून गेलो की अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी तळमळ व्यक्त केली. भगवंताचं दर्शन मला केव्हा होईल या संबंधी मी तळमळ व्यक्त केलेली आहे. विषय त्या ठिकाणी असा आहे की आपण बारीक जर थोडं चिंतन या अभंगाचं आपण जर केलं तर तळमळ वेगळी, कळकळ वेगळी, हळहळ वेगळी आणि मळमळ वेगळी. पण आपण चिंतन जर केले अभंगाचं, तळमळ वेगळी, कळकळ वेगळी, हळहळ वेगळी आणि मळमळ वेगळी. तळमळ तुम्ही कशाला म्हणाल तर तळमळ तुम्ही या ठिकाणी याला म्हणता की एखादी गोष्ट त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही, प्राप्त होत नाही, असं वाटतं ती गोष्ट आपल्याला केव्हा मिळेल त्याला म्हणायचं तळमळ. सोपं उदाहरण सांगतो काढण्यासाठी. आपण घरी गेलो, भूक तर आपल्याला खूप लागलेली, आपण त्या ठिकाणी आपल्या मंडळी म्हणतो वाढ बरं पटकन वाढ बरं, ते म्हणते हो झाली झाली, भाजी झाली भाजी झाली. तर तोपर्यंत पोळी वाढ, भाकरी वाढ, भूक फार लागलेली आहे, बसतो नाही का, पोळी भाकरी घेतो, त्यावर थांबा ना, तुम्हाला भाजी तर द्यायला पाहिजे ना, वाढ वाढ वाढ. शेवटी त्या ठिकाणी भाजी उकळत असते, त्या ठिकाणी पातेलं ठेवते आणि दोन तवाड ठेवून त्यावर तुम्ही आता या ठिकाणी भाजी शिजेपर्यंत तुम्ही दम धरला, तुम्हाला वाढीपर्यंत दम नाही का? बहुतेक कशावर शुदा लागलेली, भूक लागलेली. आणि असं त्या ठिकाणी एकदा वाटतं की कधी एकदा मी जेवण करीन, त्याला म्हणायचं तळमळ. त्याला म्हणायचं तळमळ. एखादी गोष्ट जोपर्यंत प्राप्त होत नाही ती मिळेपर्यंत, मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण होतं, त्याला म्हणायचं तळमळ. गोपिकांना भगवान श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं, गोपिकांना तळमळ लागलेली होती. जगद्गुरु तुकोबारायांना भगवान पांडुरंगाचं दर्शन व्हावं या संबंधीची त्या ठिकाणी त्यांना तळमळ लागलेली होती. मग आता आपण बारीक जर विचार केला तर तळमळ त्या ठिकाणी कळकळ. कळकळ आपण कशाला म्हणतो की आपल्याला एखाद्या विषयी वाटणारा जिव्हाळा, एखाद्या विषयी आपल्याला जिव्हाळा वाटतो त्याला त्या ठिकाणी आपण कळकळ म्हणतो. एखाद्याचा मुलगा आहे त्या ठिकाणी तो आजारी पडला, अरे त्याचं बरं व्हावं बरं का, आपण विचारतो कसं काय तब्येत बरी का मुलाची, बरं की. पण बारीक आपण चिंतन जर केलं, वेद त्या ठिकाणी ज्ञान देतो, वेदाने ज्ञान दिलेलं आहे. वेदाची निर्मिती भगवंताच्या शास्त्रापासून निर्माण झालेली आहे, परंतु वेदाला मात्र त्या ठिकाणी तळमळ नाही, कळकळ. ती तळमळ, ती कळकळ कोणाला आहे? ती कळकळ संतांना आहे. वेद हा कशासारखा आहे? वेद हा डॉक्टर सारखा आहे. वेद डॉक्टर सारखा आहे. त्याच्यानंतर संत कसे आहेत तर संत त्या ठिकाणी आईसारखे, माऊलीसारखे आहे. आणि भगवान कसा आहे तर भगवान बापासारखा आहे, वडिलासारखा आहे. एक बाई डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये आली आणि आल्यानंतर तिच्या मुलाचं फार पोट दुखायला लागलं. आता पोट दुखायला लागल्यानंतर मग रात्रीचे 12-1 वाजले होते. तर पोरगा काही थांबना, सारखं पोट दुखतं. आधी 12-1 वाजता दवाखान्याची बेल दाबली, डॉक्टर वैतागलेले, पेशंट दिवसभर झोपलेले आणि कोणाला झोप म्हणलेली आवडत नाही बरं का. म्हणून फोन करताना सुद्धा खूप बारकावा ठेवावा लागतो बरं का. 2 वाजलेले दुपारी झोपले तर नसते नाही का, रात्री 10 वाजलेले झोपले तर नसते, फार बारकावा ठेवावा लागतो फोन करताना नाही का. आणि म्हणून मग ते डॉक्टर बाईचा पण त्या ठिकाणी झोपलं होतं. 12-12:15 त्या ठिकाणी ती बाई आली आणि बाई आल्यानंतर त्या ठिकाणी म्हटली, बेल वाजवली. ते डॉक्टर काय उठा लवकर, उठले. काय बाई म्हटले, तुम्हाला कळतं का म्हटले, एक तर दिवसभर आम्हाला पेशंट असतं, आम्ही वैतागून जातो आणि 12ला तुम्ही आमचा पिच्छा सोडित नाही. ते डॉक्टर जरा वैतागलं. ते म्हणते अहो तुमचं सगळं बरोबर आहे, पण माझ्या मुलाचं पोट दुखायला लागलो. बरं असं करा, आता उद्या सकाळी दवाखान्यामध्ये घेऊन या, त्याला मी एक गोळी देतो आणि ह्या गोळीने त्याचं पोट राहील, उद्या सकाळी तपासू जागून. एक गोळी दिली त्या मुलाला, निघून. आता निघून गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ती बाई आली, ट्रीटमेंट केली. पण दुसऱ्या दिवशी रात्री डॉक्टर दिवसभर दवाखान्यामध्ये डॉक्टर होते, झोप घ्यायला वेळ मिळाली नाही. रात्री 11-12 वाजेपर्यंत त्यांना झोप लागली नाही, वेळ मिळाला नाही. आणि बरोबर 1-1:30ला डॉक्टरला झोप लागली आणि 1:30ला झोप लागल्यानंतर 3 वाजता डॉक्टरच्याच मुलाचं पोट दुखायला लागलं. डॉक्टरच्याच मुलाचं पोट शिळ उठलं, सारखं रडायला लागलं. त्या डॉक्टरांच्या पत्नीने उठलं, राव म्हटले उठा. ते म्हणलं काय झालं? अहो आपल्याच मुलाचं पोट दुखायला. कुठे मुलगा कुठे? आणा इकडा. मग डॉक्टरने विचार केला का, कशाला मला ताण देते, जागरण, माझी झोप मोडली, आण म्हटले, आणा पटकन टेबलवर घेतलं, तपासा. ते डॉक्टरच घरी इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या आणि काय म्हणते आता मुलाला झोपली. दृष्टांत सांगतात. मी बोलतो कशावर
संतांना कळकळ असते, संतांना तळमळ असते, तशी वेदाला वेद ज्ञान करून देतो, परंतु वेदाला तळमळ नाहीये, वेदाला कळकळ नाही, ती कळकळ संतान नाही. बुडते हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा हिताची या. म्हणून वेद हा डॉक्टर सारखा आहे, संत त्या ठिकाणी भगवान बापासारखा आहे. एखादी महिला वडील मुलाला दवाखान्यामध्ये घेऊन गेले, डॉक्टरने तपासलं, हे खोकल्याचं औषध, ह्या गोळ्या म्हटल्यानंतर त्याचे वडील येतात आणि त्याचे वडील आल्यानंतर काय करतात, आईला सांगतात, मला हे बघ मी दवाखान्यात गेलो, ह्या गोळ्या दिल्या बरं का, हे खोकल्याचं औषध 2 वेळेस घ्यायचं, त्याच्यानंतर ह्या गोळ्या 3 वेळेस घ्यायच्या. वडिलांनी गोळ्या औषध त्या मुलाच्या आईकडे दिलं आणि वडील कामाला निघून गेले, वडील ड्युटीला निघून गेले. या ठिकाणी औषध देणारा डॉक्टर आहे, म्हणजे वेद झाला. डॉक्टरला कळकळ नाहीये. डॉक्टर विचार करीत बसेल का, ह्या मुलाला औषध दिलं, त्याला मग त्याने घेतलं तर बरं आहे बा, फोन करतो, अहो गोळ्या औषध घेतले का, डॉक्टरचं काम संपलं. वेद. त्याच्यानंतर बापाचं काम, वडिलाचं काम, गोळ्या आणणं, औषधं देणं. त्या ठिकाणी आईला सांगितलं ह्या औषधं दे, ह्या गोळ्या दे, वडील ड्युटीला निघून गेले. आईने काय करावं, आईने त्या ठिकाणी ती गोळी घ्यावी, त्या मुलाला ती गोळी तो मुलगा घेईना म्हणून गोळी पाण्यामध्ये टाकली आणि पाणी त्या मुलाला पाजलं. त्या ठिकाणी कडू पाणी लागलं, परत गुळ दिला. त्यानंतर ती औषधाच्या बाटलीचं सीड फोडलं आणि औषधाच्या बाटलीचं सीड फोडून त्याला औषध दिलं. वेद डॉक्टर सारखा आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं, भगवान बापासारखा आहे आणि संत आईसारखे आहेत. म्हणून त्या ठिकाणी म्हणवनी शरण जावे सर्व भावे देवाची, किंवा संत चरणाच्या लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. म्हणून त्या ठिकाणी संतांना शरण जावं. देव आले, संत आले, संतांचं दर्शन अगोदर घ्यावं. म्हणून तुम्ही म्हणतात मग देवाचं दर्शन का घ्यायला नको, देवाचं दर्शन घ्यावं, परंतु संतांचं दर्शन का घ्यावं, तर संत हेच देव आहेत आणि देव एक आहे संत, नाही का. नळबराय म्हणतात, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. तर अशा प्रकारची त्या ठिकाणी बोलत होतो की तळमळ वेगळी. तळमळ कोणाला असते, तळमळ संतांना. तळमळ त्या ठिकाणी कधी उद्धार होईल. म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना तळमळ लागलेले की तो श्रीहरी मला केव्हा भेटेल, तो भगवान पांडुरंग परमात्मा मला त्या ठिकाणी केव्हा भेटेल. त्याच्यानंतर तळमळ वेगळी, कळकळ वेगळी, हळहळ याचा अर्थ काय की आपल्याला एखाद्या विषयी वाईट वाटणं बा, नाही का. वडील वारले एखाद्या मुलाचे, अरे त्या ठिकाणी आता वडील वारले, मुलगा एक बरं, ते पोरगाही फार लहान म्हटले, काय त्याचे वडील वारले म्हणते, कसं व्हायचं हो त्याचं, घरी शेती पण पोराला काही शेतीत जमणार नाही, पोरगा लहान आहे, त्या माय माऊलीने काय करावं असं वाटतं. म्हणजे त्या ठिकाणी हळहळ वाटणं आहे. कळकळ वेगळी, तळमळ वेगळी, हळहळ वेगळी आणि मळमळ वेगळी. मळमळ काय भानगड ते म्हणतात, मळमळ काय भानगड आहे. आता मळमळीचा आपण जर विचार केला तर मळमळ आपल्याला होते. एखाद्याला त्या ठिकाणी समजा वांचे होता, ती मळमळ, ती मळमळ नाही बरं का, ती मळमळ वेगळी. तर मळमळ कोणती, काही जण परमार्थ करतात, काही जण संसार करतात, परंतु त्यांना मळमळ असते, म्हणजे दुसऱ्याचं न पाहू नये. एक जण डॉक्टरकडे गेला, आमचे वडील दादा सांगायचे भेटता, 2 महाराज आठवलं आता आमच्या आहेत आठवलं. ते म्हटले एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि पोट दुखतं म्हटले डॉक्टर. ते बरं तपासल्यानंतर म्हटले रात्री काय खाल्लं, काय नाही म्हटलं, आपली शेपूची भाजी खाल्ली, पोळ्या खाल्ल्या, बरं म्हटलं चालत भाजी खाल्ली. पण डॉक्टरनी तपासलं, म्हटले तुमचं पोट तर काही दुखतच नाही, मी तर तपासलं काहीच नाही तुम्हाला. नाही बा म्हटले माझं पोट दुखतंय म्हटले. म्हटले आता मी तपासलं बा, तुम्हाला पोट काही दुखत नाही, तुमच्या मनाची भावना आहे. म्हटले मग कधी दुखायला लागलं, हो म्हटले काल दुखत नव्हतं. म्हटले काल आमच्या समोर बंगल्याचं काम चालू होतं, म्हटले बंगला झाला, आता बंगला झाला याबद्दल मला काही मत नाही म्हटले, पण ज्या वेळेस त्याने दुसऱ्या मजल्याला सुरुवात केली ना, त्यावेळेस आता इतकं पोट दुखायला लागलं म्हटले, मला फार मळमळ व्हायला लागली. हा डॉक्टर म्हणते हा असे याच्यावर काही गोळी औषध आहे का, म्हटले याच्यावर गोळी औषध एकच आहे. काय गोळी औषध, याच्यावर फक्त तुम्ही औषध गोळ्या एक घ्या, त्या भगवंत जर मागणी करा, हे भगवंता त्याचा दुसरा मधला झाला, त्याचा तिसरा मधला होते, तुमचं पोट आहे चांगलं मळमळ निघून. बोलतो कशावर, कळकळ वेगळी, तळमळ वेगळी आणि मळमळ वेगळी आणि हळहळ वेगळी. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये कळकळ व्यक्त करतात. त्या ज्याला भगवंताविषयी दर्शन वाहत आपल्याला वाटतं ना, आपल्याला त्या भगवंताविषयी कळकळ वाटेल.
आपल्याला त्या भगवंताविषयी तळमळ वाटावी आणि म्हणून त्या अभंगावरती तुकाराम महाराजांनी आपल्या भगवान आराध्य दैवत पांडुरंगाविषयी कळकळ त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कैदी त्यांचे ते भगवान मला दाखवा तुकाराम महाराज म्हणतात. स्वामी विवेकानंद अशा प्रकारची तळमळ लागली प्रत्येकाला म्हणायचे देव पाहिला का देव पाहिला का देव मला केव्हा भेटेल मला योग्य त्रिपुर केव्हा भेटेल. स्वामी विवेकानंद प्रत्येकाला त्या ठिकाणी विचारित चालायचे आणि एक जण सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी रामकृष्ण परमहंस त्यांच्याकडे जा हे तुम्हाला देव हो मला देव दाखवतील ज्याला म्हणायचं त्या ठिकाणी कळकळ भगवंताविषयी दाखवतील हो. मग स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी गेल्यानंतर आता हुशार होते स्वामी विवेकानंद. काही शिष्य गुरुमुळे मोठे होतात आणि काही गुरु शिष्यामुळे मोठे होतात. हा लक्षात ठेवा बरं का. काही शिष्य गुरुमुळे मोठे होतात आणि काही गुरु शिष्यामुळे मोठे होतात. आता रामकृष्ण परमहंसाचा अभ्यासच होता सिद्धी प्राप्त होत्या परंतु विवेकानंदाचं नाव घेतलं की रामकृष्ण परमहंस आपल्याला आठवतात. नुसते रामकृष्ण परमहंस आपल्याला आठवत विवेकानंद त्या ठिकाणी. म्हणून काही शिष्य गुरुमुळे मोठे होतात काही गुरु शिष्यामुळे त्या ठिकाणी मोठे होतात. सांगू उदाहरण आपण जर विचार केला तर चांगदेव युगराज चांगदेव महाराज कथा सर्वांना माहिती आहे कथा सर्वांना माहिती आहे. मग चांगदेव महाराज ज्यावेळेस ज्ञानराज माऊलीला शरण गेले कोरा कागद मुक्ताबाई म्हटली की चांगल्या कोरा राहिला 14 एकदम काही उत्तम झाला नाही. आणि मग त्या ठिकाणी त्यांना 65 ओव्या सांगितल्या. मुक्ताबाई वयाने लहान लहान असून देखील त्या ठिकाणी चांगदेवाच्या गुरु झाल्या. त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी शिष्य गुरुमुळे मोठे झाले काही शिष्य गुरुमुळे काही शिष्य मोठे झाले. म्हणून या अभंगावर तुकाराम महाराज म्हणतात की गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर काही देखील. थोडा आपण एक 5 मिनिटं आपण जर विचार केला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा या गाथ्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुकाराम महाराजांचा गाथा हा 5वा वेद आहे. जे 4 वेद आहे यजुर्वेद ऋग्वेद त्याच्यानंतर सामवेद आणि यजुर्वेद या वेदाखेरी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा जो आहे 5वा वेद आहे. का बरं पंचमवेद म्हटलेलं आहे त्याला कारण या गाथ्यामध्ये सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये आलेले आहेत. तुकाराम महाराजांचे काही अभंग स्वार्थी आहेत काही अभंग परार्थी आहेत. स्वार्थी अभंग म्हणजे स्वतःसाठी केलेला अभंग त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा स्वार्थ कुठल्या प्रकारचा नाही. परार्थी अभंग दुसऱ्यासाठी लोकांसाठी तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले त्याला परार्थी अभंग म्हणायचं. आणि थोडा वेगळा विषय मला या ठिकाणी सांगायचा आज प्रवचनाला की जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा हा केवळ महाराष्ट्रापुरता नाही. तुकाराम महाराजांचा गाथा हा केवळ भारत देशापुरता नाही तर जगामध्ये तुकाराम महाराजांचा गाथा प्रसिद्ध आहे. कसा प्रसिद्ध आहे ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य भारतावर होतं इंग्रजांचं राज्य असताना आता त्याच्यामध्ये इंग्रज लोक आपल्याला माहिती आहे नाही का त्यांची नीती वाईट होती त्यांचे कटुता होते परमार्थ तर त्यांना नव्हताच परंतु त्यांच्यामध्ये एक इंग्रज अधिकारी असा होता अलेक्झांडर ग्रँड त्याचं नाव होतं. त्या इंग्रज अधिकारी आता वास्तविक त्याचे मागच्या जन्माची काहीतरी पुण्य असेल आणि म्हणून त्यांनी काय केलं त्यांनी त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची कीर्ती त्याच्या काळात बरीचशी केली खूप त्या ठिकाणी गेली. त्यांचं वाङ्मय खूप चांगल्या प्रकारचे असं त्यांनी ऐकलं आणि म्हणून त्यांनी विचार केला त्याने आपल्या खालची ते काम करणारे जे होते ते म्हणते अरे आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा पाहायचा आहे म्हणजे मला फार आकर्षण निर्माण झालं मला फार कळकळ निर्माण झाली आणि म्हणून त्या ठिकाणी मग ते देहू गावी आले. आता जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा डोंगर अखंड नामस्मरण करायचे अभंग त्यांच्या मुखातून त्या ठिकाणी निघायचे. तुकाराम महाराज म्हणतात की अभंग मी केले नाही अभंग त्या ठिकाणी भगवान परमात्मा माझ्याकडून करून घेतो. की कसं आहे तुम्हाला माहिती वेळापैकी सांगितलं नाही की नामदेवे केले स्वप्ना माझी जागी सवे पांडुरंगे येऊन या. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की या भूतलावर जे आलो ना या भूतलावर उद्धार करण्यासाठी आलो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण आहे. आणि मग तो अलेक्झांडर जो ग्रेंड होता त्याने आपल्या यात सांगितलं हाताखालचे जे काम करणार होते ते म्हणते घ्या बरं शोध म्हटले. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळेस अभंग गायचे ना तर त्यांचं अभंग लिहिण्याचं काम त्यांच्या 14 टाळकऱ्यापैकी त्या ठिकाणी 2 जण करीत असायचे. 14 टाळकरी तुकाराम महाराजांचे होते ना त्याच्यामध्ये जगनाले महाराज असतील नाही का त्याच्यानंतर त्या ठिकाणी इतर ते आपले कोण बाबा
असे दोघं तिघं तुकाराम महाराज गंगाधर म्हणतं मग अभंग लिहायचं काम करायचे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला. देवाला काही त्यांना अभंग केव्हा सापडल्या, आळंदीला सापडल्या किंवा 14 टाळकऱ्याकडे गेले. सगळ्या बाया त्यांनी एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर त्या गाथ्याचं तुकाराम महाराजांनी जे अभंग दिले त्या गाथ्याचं ट्रान्सलेशन त्यांनी इंग्रजीमध्ये केलं. कोणी? अलेक्झांडर ग्रेट, इंग्रज अधिकारी त्याच्या शिष्याने. आणि मग त्यांनी त्या दिवसापासून इंग्लिशमध्ये गाथ्यामध्ये बाहेर अभंग लिहायचे की समचरण दृष्टी विटेवरी साजरी सगळ्या भाषेत इंग्लिशमध्ये त्यांनी ट्रान्सलेशन केलं. आणि तेव्हापासून त्यांनी तुकाराम महाराजांचा गाथा वाचायला सुरुवात केली. इतके पॉवर या गाथ्यामध्ये, इतकी शक्ती तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये. नवे नवे तुकाराम महाराजांचा गाथा म्हणण्यापेक्षा परब्रह्मच गाथा आहे. आपण सकाळी तुकाराम महाराजांचे अभंग वाचायला बसल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जगद्गुरू तुकाराम महाराजच आपल्याशी बोलतात. ज्ञानराज माऊलींची ज्ञानेश्वरी वाचायला लागल्यानंतर आपल्याला असं कळतं की ज्ञानराज माऊली आपल्याशी बोलतात. अशा भावनेतून आपण ज्ञानेश्वरी वाचावी. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी तयावरी. या भावनेतून आपण जर वाचलं तर जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्याशी बोलतात, माऊली आपल्याशी बोलतात. आणि म्हणून हा गाथा सर्वश्रेष्ठ आहे. तसं नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी बोबी अनुभवावी. म्हणून त्या ठिकाणी प्रस्थानत्रयी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यानंतर जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी गाथा आहे, हरिपाठ आहे. ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी. आपण थोडं विचारसागरामध्ये विषय त्या ठिकाणी आलेला आहे की दशोपनिषदे आहेत, त्याच्यानंतर ब्रह्मसूत्र आहे आणि भगवद्गीता वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी आहे. तत्वत वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी असेल, जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा असेल आणि हरिपाठ आहे, ही प्रस्थानत्रयी त्या ठिकाणी आहे. आणि तो तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये अभंग वाचतो त्याच्यावर त्या ठिकाणी भगवान कृपा करतो. नवीन नवीन जगद्गुरू तुकाराम महाराजांची कृपा त्याच्यावर होते. म्हणून त्या ठिकाणी गाथा वाचा. गाथा वाचण्याचा फायदा काय? थोडे विनोदी वाक्य सांगतो. जो गाथा वाचतो त्याचा माथा क्लिअर होतो. हे लक्षात ठेवा. जो गाथा वाचील त्याचा माथा क्लिअर होईल. म्हणून गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर काही देखे. गरुड तुकाराम महाराजांनी आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपलं ज्याच्यावर जास्त प्रेम आहे ना त्याची आठवण आपल्याला काय माहिती बरं का. ज्याच्यावर आपलं जास्त प्रेम आहे त्याची आठवण आपल्याला येते. शिष्य आहेत, शिष्याला गुरुची आठवण आहे. शिष्याला घरी बसत नाही, गुरुच्या घरी जातो, दर्शन घेतो. ज्याच्यावर आपलं जास्त प्रेम आहे त्याची आपल्याला आठवण येते. आणि म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांचं जास्त प्रेम कशावर होतं? पांडुरंगावर होतं, भगवंतावर होतं. संसार जगद्गुरू तुकाराम महाराज करायचे, पण संसार करताना कसे करायचे? संसार करताना जगद्गुरू तुकाराम महाराज कसे करायचे की संसार करायचे परंतु शंकर पावी माया संसाराची. हे चितवर भक्ती आवडते देवा शंकर पावी माया संसार नाही का. तो एखादा वाटतो रे, तो रात्री धर्मशाळेमध्ये राहतो, सकाळ झाल्यानंतर निघून जातो, बरोबर आहे का नाही. मग तो सकाळी विचारेल की ही धर्मशाळा कोणी बांधली, किती खर्च आला, काय त्याला घेणे. मुक्काम केला, तो त्या ठिकाणी निघून गेला. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहते, पैसे असावी संसारी दवरी प्रार्थनाची दोरी. म्हणून साधू संत आहेत, साधू संत संसार करतात परंतु खऱ्या अर्थाने ते परमार्थ करतात. हे वाक्य मी बोलून जातो, प्रवचनामध्ये बोललेलं आहे की त्या ठिकाणी संसार हा जो आहे तर संसार शरीराने करावा आणि परमार्थ मात्र मनाने करावा. हे वाक्य महत्त्वाचं आहे. संसार करताना आणि संसार होतच असतो, संसार करावा लागत नाही, परमार्थ करावा लागतो. लोक म्हणतात चला हो हरिपाठाला चला, हरिपाठ म्हणायला चला, काही म्हणतात चला कीर्तन पाहिला. मी तर परवा असंच ऐकलं, चंद्रपूरला कीर्तन होतं सप्तामध्ये, एकदम म्हटलं हो चला कीर्तन पाहिला. आता कीर्तन कसं पाहतात मलाच कळलं नाही, तुम्हाला कळलं सांगा नाही का. बाबा पाहायला येतात का, बाबा पाहायला येतात. कीर्तन पाहायचं नसतं तर कीर्तन ऐकायचं असतं, कीर्तन करायचं असतं. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे नाम. कीर्तन ऐकायचं असतं आणि म्हणून श्रवण करताना त्या ठिकाणी मोठं योग्य प्रकारे श्रवण केलं पाहिजे. आता श्रवण करताना सुद्धा त्या ठिकाणी 4 दोष सोडून श्रवण त्या ठिकाणी करा बरं का. शास्त्रामध्ये श्रवण करताना 4 दोष त्या ठिकाणी आलेले आहे. विक्षेप असेल, इतर अनेक प्रकारचे दोष, कषाय हाय आहे, कषाय हा दोष आहे, विक्षेप नाही का, निद्रा. श्रवण करताना 4 दोष सोडून श्रवण करावं. निद्रा आहे, आता याच्यामध्ये निद्रा तर प्रत्येकाला येते नाही का. आता कोणाला येणार नाही निद्रा,
कारण आता पोटाची निद्रा लागून ही सुरू झाली. मग जरा अहो संन्यासी जरी झालं तर संन्यासी जेवत नाही का नामदेव पाटील महाराज? संन्यासी जेवत नाही का? संन्यासी म्हणत मला काय करायची जेवायची, मला संध्याचे नाही का? संन्यासीला का त्याला भूक लागत नाही का? नाही, भूक लागते ना संन्यासी नाही का? जरी जारा संन्यासी प्रातःकाळी तोंड वाशी, माध्यांनी तोंड वाशी नाही का? प्रातःकाळी तोंड काय काय वाचतं. जरी जारा संन्यासी माध्यांनी तोंड वाच, त्याला भूक लागत नाही का? लागते. काही प्रातःकाळी तोंड वाचतं शब्द तो असा माध्यांनी असं फिरोजाचा भाग निवडून द्या. म्हणून त्या ठिकाणी हे 4 दोष सोडून श्रवण केलं पाहिजे. गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे म्हणून कैदे. तुकाराम महाराज म्हणतात की गरुड, आता गरुडाचं आपण वैशिष्ट्य जर पाहिलं, टाइम संपत आला आपला, तर गरुडाचं आपण वैशिष्ट्य जर पाहिलं तर गरुड हा पक्षी आहे आणि गरुड हा भक्त आहे. इतर पक्षाचा विचार केला तर इतर फक्त पक्षीच आहेत. पोपट घ्या, सगळे घ्या, ते पक्षी आहेत. पण गरुड हा पक्षी असून गरुड हा भक्त आहे. कोणाचा भक्त आहे? भगवंताचा भक्त आहे. गरुडाचे वारिक म्हणून तुकाराम महाराजांच्या डोळ्यापुढे सुरुवातीला गरुड आला नाही का? का गरुड आला? त्या भगवंताविषयी कळकळ लागलेली होती नाही का? गरुडाचे पायी ठेवीन वेळ वेळा वेगे आणावा तो हरी. तुकाराम महाराज म्हणतात मी भगवंताला भेटण्यासाठी अगोदर गरुडाच्या पायावर डोकं ठेवली नाही का? याच्यात फार मुख्य हल्ली बरं का. आपल्याला एखाद्या अधिकाऱ्याकडून जर काम करून घ्यायचं असेल ना, तर डायरेक्ट आपण अधिकाऱ्याकडे गेलं तर आपलं काम होत नाही, बरोबर? मग काय करायचं? अधिकाऱ्याकडून आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर अधिकाऱ्याचा प्रेमाचा कोण तो शोधावा लागतो. तुकाराम महाराजांना भगवंताला भेटायचे. तुकाराम महाराजांनी विचार केला गरुड आहे ज्याचं वाहन आहे आणि आपण गरुडाला सांगितलं तर आपलं काम होईल. म्हणून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटतात, त्याच्या प्रेमाची मंडळी त्याला आपण भेटलं. ते म्हणतात बरं बरं आम्ही साहेबांना सांगतो, साहेब यांचं काय पहा बरं, हां काय काम आहे तुमचं? डायरेक्ट साहेबाकडे घेऊन ना उद्या या. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या डोळ्यापुढे गरुड आला. का गरुड आला? तर गरुड भगवंताचं वाहन आहे. गरुड हा कोण आहे? गरुड हा त्या ठिकाणी कश्यप मुनीचा मुलगा आहे. नंतर तो त्या ठिकाणी पक्षी झालेला आहे की ज्या गरुडाने आपल्या आईसाठी त्या ठिकाणी अमृताचा कुंभ आणून दिला. त्या गरुडाची आठवण जगद्गुरु तुकोबारायांना त्या ठिकाणी आली. म्हणून काय म्हणतात ते? गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर काही देखेल. तो सावळा मी कधी देखेल? भगवंताचा वेद त्या ठिकाणी गोपिकांना लागलेला होता. रासक्रीडा करीत असताना काही गोपिकांना अहंकार निर्माण झाला की आमच्यामुळे भगवान कृष्ण आहे, आमच्यामुळे रासक्रीडा चाललेली आहे. आता भगवान कसे चतुर राहतो शिरोमणी गुण लावण्याची कहाणी. भगवंताने विचार केला, रासक्रीडा करता करता अचानक अदृश्य झाले. अरे देवा कुठं गेला? तो तसा गवळणींना कळकळ लागलेली होती. तशा प्रकारे तुकोबरा यामध्ये कळकळ व्यक्त करतात. गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन. तो सावळा मी केव्हा पाहिलो नाही का? कोणे गावी आहे सांगा विठ्ठल. तेव्हा बरेचसे तुकाराम महाराजांच्या प्रमाणे या ठिकाणी देता येतील नाही का? देव मद कृपा करील काय असे तुकाराम महाराज त्या ठिकाणी आपण उसावेचे घ्यायची वाटे नाही का? जे जे भेटे तयासी देव कृपा करील काय. ही तळमळ आहे तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराज प्रत्येकाला हो देव पाहिला का? हो देव मला कधी भेटेल. त्याचा परिणाम काय झाला सांगू का? त्याचा परिणाम संत मात्र लोकांना काही ओळखू येत नाही. लोकांना हा तू येडा तू काय, तो काही सांगतो देव कुठे आहे देव. त्या काळात जगद्गुरु तुकाराम महाराज लोकांना कळले. लोकांना म्हणजे काहींना कळले नाही बरं का. त्या काळात सुद्धा तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला अनेक लोक यायचे. महाराजांना खूप श्रद्धा होती. परंतु ज्यांना परमार्थाचा गंधच नाही त्यांना काय कळणार आहे नाही का? काही जण म्हणतात महाराज तुम्हाला नाद केव्हापासून लागला? आता हा काय नाद आहे का परमार्थाचा? तुम्हाला केव्हापासून नाद लागला? म्हटलं 10 वर्षापासून. बरे चांगला नाद आहे, आताच नाद राहू द्या. म्हटले तुम्हाला? आम्हाला नाही नाद. मग तुम्हाला कोणता नाद आहे? आम्हाला तर वेगळा नाद आहे. विषय तो घ्यायचा नाही आपल्याला. लोकनाथ ते असेल हा नाद तुम्हाला केव्हा लागेल? ते म्हणले लागलं पण ते आमचं मनच लागत नाही. बरं ठीक आहे म्हटलं जाऊ दे, तेव्हा तुमचं पूर्व पुन्हा येईल. असं गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर काही देखेल. तो सावळा मी केव्हा देखेल नाही का? भगवान परमात्मा कसा आहे? सावळा. गोरा रंग आहे, काळा रंग आहे आणि सावळा वेगळा आहे. सावळा रंग सगळ्यात चांगला आहे. गोरा रंग चांगला
काळा रंग ही चांगला, पण काळ्या रंगाचं काय केले जाते, थोडा धुणा दिलवून जाईल नाही का. काळा रंग, गोरा रंग चांगला, परंतु त्याच्याही पेक्षा सर्वात सुशोभनीय जर कलर कोणता असेल तर सावळा नाही का. सावळे, सावळे परब्रह्म आवडे या वा, जीवाला सावळा परब्रह्म आवडतं, म्हणून ते म्हणतात की सावळा भगवान परमात्मा केव्हा त्या ठिकाणी पाहिजे. बरविया बरवंता घरमेघ सावळा, वैजंती माळा गळा शोभे. जो बरविया आहे, बरविया म्हणजे जो चांगला आहे नाही का, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, जो परमात्मा चांगला आहे. बरवंता घनमेघ सावळा, जो घन मेघाप्रमाणे आहे, घना मेघाप्रमाणे त्याचं स्वरूप येतो सावळा. आणि त्याचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर त्याच्या गळ्यामध्ये काय आहे, वैजयंती माळा. अशा प्रकारे भगवान परमात्म्याला केव्हा भेटेल. मुकुट माता कोटी सूर्याचा धडाड, की ज्याने मुकुट धारण केलेला आहे. तो मुकुट कोण साधा आहे का, तो मुकुट त्या ठिकाणी अत्यंत विरभनीय मुकुट आहे. कोटी सूर्याचा धडाड, तुकाराम महाराज तिथं उपमा देतात. कोटी सूर्याचा प्रकाश जरी आला तरी कोटी सूर्याच्या प्रकाशापुढं हा जो मुकुट शोभतो ना, त्याचं तेज त्या ठिकाणी वेगळं अशा प्रकारचे. वास्तविक मी मगाशी बोलून गेलो, सूर्याला प्रकाश भगवंताचा आहे, चंद्राला प्रकाश भगवंताचा आहे. एवण त्या ठिकाणी सगळं विश्व भगवंताच्या नावाने त्या ठिकाणी चालतं. चरामध्ये भगवान परमात्मा बनलेला आहे. तुम्ही आम्ही जे बोलतो हे त्याच्या सत्तेने त्या ठिकाणी बोलतो नाही का. मग आता आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे, ते चैतन्य एकदा निघून गेलं की त्या ठिकाणी आपला स्थूल देह पडतो. स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आणि कारण देह आहे. याचा आपण भाग पाहिला. आपण काय बोलतो तर त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे परब्रह्म आहे. परब्रह्म म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक जीवाचा आद्य करते जाते की जीव ब्रह्माची ज्ञानाची प्राप्ती त्याने करून घेतली पाहिजे. मग जीव ब्रह्माची ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला केव्हा होऊ शकते, थोडा वेदांत थोडा आला विषयाला. मग जीव ब्रह्माच्या ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला केव्हा होऊ शकेल, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, त्याला म्हणतं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान केव्हा होऊ शकेल तुम्हाला. कारण जीवाचा आपण जर विचार केला तर जीव हा कर्ता म्हणून जन्माला त्या ठिकाणी आलेला आहे. जीव हा त्या ठिकाणी अल्पज्ञ आहे. जीव हा त्या ठिकाणी परतंत्र आहे आणि भगवान त्या ठिकाणी स्वतंत्र आहे. भगवान त्या ठिकाणी सर्वज्ञ आहे. जीव अल्पज्ञ आहे, भगवान सर्वज्ञ आहे. जीव परतंत्र आहे, भगवान त्या ठिकाणी स्वतंत्र आहे. आणि म्हणून त्या जीवाने विचार केला, जीव परब्रह्म ज्ञान झाल्याशिवाय त्या ठिकाणी त्याच्या जीवनात अर्थ येणार नाही. ज्ञाने विन एके उपाय करूची जितुके. तुम्हाला ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती नाही. म्हणून मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी श्री गुरु केले पाहिजे. सद्गुरूला आपण शरण गेलं पाहिजे. सद्गुरू काय करतात, गुरु वेगळे, सद्गुरू वेगळे, जगद्गुरू वेगळे. गुरु कोणाला म्हणायचं आता, की ज्यापासून आपल्याला जी जी विद्या शिकते त्याला आपण गुरु म्हणतो. हायस्कूलमध्ये टीचिंग करणारे सर ते गुरु आहेत. एखाद्याला व्यवसायाचं ज्ञान द्यायचं असेल की त्याने शिकवलं, तो गुरु आहे. गुरु वेगळे. आता गुरुचे बरेच प्रकार आहेत. काही तंत्र गुरु आहेत, काही दारण गुरु आहे, काही मंत्र गुरु आहेत, काही कानफुक्या गुरु आहेत. नाही कानफुक्या, कानात मंत्र सांगितलं, अहो काय मंत्र सांगितलं, नाही नाही तो मंत्र आम्हाला सांगायचा, आमच्या गुरुने सांगितलं. पण आमच्या जगद्गुरू तुकारामांनी एक मंत्र आहे ना, तो मंत्र उघडा दिला. कोणता मंत्र दिला, उघडा मंत्र. रामकृष्ण हरी उघडा मंत्र दिला. नाही का. गुरु ते बरेच, काही तारण गुरु आहे, काही दारण गुरु आहे, काही मारण गुरु आहे. नाही का. गुरुचे प्रकार वेगळे, मग गुरु वेगळे. नाही का. सद्गुरू वेगळे. सद्गुरू कोणाला म्हणावं, तर सद्गुरू यांना त्या ठिकाणी म्हणावं की माझ्या शिष्याचा उद्धार केव्हा होईल, त्याला सद्गुरू म्हणायचं. सद्गुरू शिवाय या संसार सागरातून कोणी तारू शकणार नाही. मी बोलत नाही. सद्गुरू वाचनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आनकोनी. नाही का. गुरु झाले, सद्गुरू झाले, जगद्गुरू. जगद्गुरू कोणाला म्हणावं, जे अवतार त्या ठिकाणी घेतात, अवतार कार्य करतात आणि अवतार कार्य संपल्यानंतर निघून जातात. कोण सद्गुरू होऊन गेले, तर जगद्गुरू तुकाराम महाराज होऊन गेले. नाही का. जगद्गुरू. नाही का. कोण होते तुकाराम महाराज, जगद्गुरू तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येत नाही. मी बोलत नाही. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज या ठिकाणी आले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोली द्यायचे रुची सात बाले वर्ता या. म्हणजे या ठिकाणी या जगत कार्याकरता जे अवतार घेतात त्यानंतर
त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा असते की बुडते जन न देखवे डोळा येतो कळवळा हिताव्या. हे जन, या जनाचा उद्धार व्हावा, अवतार कार्यासाठी येतात. अशा प्रकारे कौस्तुभाई याच्या गळ्यामध्ये माळा आहेत. तो भगवान परमात्माला केव्हा भेटेल सारखी तळमळ तुकोबरायनं त्या ठिकाणी लागली. ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेलाड रखमा देवी. ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ, याच्यामध्ये सुख शब्द खूप महत्वाचा आहे. सुखरूप परमात्मा केव्हा मला भेटेल. एक परमात्मा आपण सोडला तर बाकी सगळं दुःखरूप आहे, नाही का? सगळं दुःखरूप आहे. एक परमात्मा आपण सोडला, संसार दुःखाचा आहे. अनेक प्रमाण त्या ठिकाणी माहिती आहे, सगळं दुःखरूप आहे. काही ना त्या ठिकाणी आपण एखाद्याला विचारलं ना, थोड्या विनोदाने सांगतो, आता आपण सध्याचा काळ जर पाहिला ना, माझ्या सहित आपण सर्वांना समाधान एकाच गोष्टीत मिळणार. कोणती गोष्ट? भगवंताचं नामस्मरण करणं. ते जर सोडलं तर आपल्याला समाधान नाही. माझं काय ठिकाणी व्हायचं, काही माणसं म्हणतात काय तुमचं बरं आहे राव, तुमचा ऊस गेला, तुमचं एवढं पेमेंट झालं. आपलं एक तर याला टेन्शन असतं, ऊस कसं गेला याच्याला माहीत राहतं. ते पेमेंट आल्यानंतर मुलं पैसे देतात. जास्ती त्याच्या संसाराच्या गोष्टी ज्याला त्याला माहिती असतात. तुम्हाला 2 मिनिटात उदाहरण सांगून जातं. एकाने उत्तम प्रकारचा मुंबईवरून बूट आणला, जवळजवळ 1000 रुपयाचा बूट आणला मुंबईवरून, बरं का. आणि तो एकच दिवस घातला पायामध्ये. लोकांनी पाहिलं, वा वा चांगला बूट आणला. दुसऱ्या दिवशी ठेवून गेला. का हो बूट का नाही घातला? अहो म्हटले, तो बूट का नाही घातला याचं कारण सांगू का तुम्हाला? तो बूट कुठं टोचतो की माझी मला माहिती. लक्षात आलं का दृष्टांत? तसं संसारामध्ये ज्याच्या ज्याच्या समस्या ज्याच्या त्याला माहिती असतात, पण एकच त्या ठिकाणी त्या भगवंताजवळ आपण विनंती करूया, हे भगवंता सगळ्यांना त्या ठिकाणी सुख दे, सगळ्यांच्या समस्या त्या ठिकाणी मिटव, आणि म्हणून त्या ठिकाणी परमार्थ करावा. म्हणून ते शब्द वापरलेला आहे की सुखरूप भगवान परमात्मा सुखरूप आहे. सुख वेगळं आणि दुःख वेगळं, सुख वेगळं आणि समाधान वेगळं. तुम्ही म्हणता सुख समाधानाचा फरक काय? सुख वेगळं आणि समाधान वेगळं, दुःख वेगळं. कोणाला असं वाटतं का की मला त्या ठिकाणी दुःख दे देवा? कुणीतरी प्रार्थना केली का मारुती राहायला पंढरपूरला, देवा मला कायम दुःख देवर? आता कोणीतरी आहे का? विचारलं काय मागितलं देवाला? दुःख मागेल का? नाही. मदरागी दुःख व्हावे असे कोणा भावी नाही. अरे प्रत्येकाला वाटतं सुख असावं, प्रत्येकाला वाटतं समाधान असावं. दुःख त्या ठिकाणी कोणाला नकोय. मग जी गोष्ट नकोय ती आल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट येते, दुःख प्रत्येकाला येतं, बरोबर आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप आयसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. सुख वेगळं आणि त्या ठिकाणी समाधान वेगळं असतं. समाधान केव्हा होतं? संसारामध्ये आपल्याला सुख होतं, गाडीचं आहे, फॅन आहे, सगळं आहे, गाडी आहे, 4 व्हीलर, आपल्याला सुख मिळतं, बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणी घरी गेले पाहुण्याकडं गुलाबजांबूचा बेत केला, घ्या ना, नको नको नको. का? डायबिटीस. सुख सगळं आहे ना, मग का खात नाही? तर डायबिटीस आहे का त्याला सुख नाही. म्हणजे जे कायमस्वरूपी राहत नाही त्याला त्या ठिकाणी सुख म्हणावं. तटस्थ लक्षण वेदांतामध्ये शब्द आलेला आहे, नाही का? एक तटस्थ लक्षण आहे, तटस्थ लक्षण आहे. काही काळ साथ त्याच्या ठिकाणी राहतं आणि त्या ठिकाणी ते निघून जातं. तसं सुख जे आहे ते सुख काही काळ राहतं, कायमस्वरूपी सुख राहत नाही. पण भगवान परमात्मा सुखरूप आहे, बरोबर आहे का? त्या ठिकाणी काही वेळेस त्या ठिकाणी सुख होतं, काही वेळेस त्या ठिकाणी दुःख होतं, काही वेळेस सुखामध्ये दुःख असतं. 4 विकल्प सांगून आवरू आपण. काही वेळेस सुखामध्ये दुःख असतं, काही वेळेस दुःखामध्ये सुख असतं, काही वेळेस सुखामध्ये सुख असतं, आणि काही वेळेस दुःखामध्ये दुःख असतं. विकल्प सांगतो 4, संपवतो तेव्हा. काही वेळेस त्या ठिकाणी सुखामध्ये दुःख असतं. तुम्ही म्हणणार कसं काय बा? त्याला सुख झालं त्याला दुःख व्हायचं काय कारण आहे? गाडी घ्यावी, कळकळ लागली, तळमळ लागली, आली गाडी, त्याला दुःख होईल का? नाही. काही वेळेस सुखामध्ये दुःख असतं. कसं असतं सुखामध्ये दुःख? ज्या मुलीचं पालन पोषण लहानपणापासून तिच्या पित्याने केलं, शिक्षण केलं, सर्व्हिसला लागली, तिचं लग्न ठरलं. प्रत्येकाला सांगतो, हो आमच्या ताईचं लग्न आहे बरं का, लग्नाल्यावर का पत्रिका वाटवतो. आनंद, पित्याला आनंद, आईला आनंद, सगळ्यांना. त्यांना काय झालं? सुख झालं. लग्न आहे त्यांना सुख झालं. लग्न लागतं, लग्न लागल्यानंतर साध्य निघून जातं, साधनं निघून जातात, नाही का? साध्य निघून गेलं आणि साधन निघून गेलं. साध्य साधन कोण? साधनं कोण?
वादंत्रे, बाकीचे लोक, हे सगळे लग्नाचे साधन आहेत. आणि साध्य कोण? पती आणि पत्नी, हे साध्य आहे, नाही का? म्हणजे त्या ठिकाणी साध्य राहतं, पण साधनं मात्र निघून जातात. ही प्रक्रिया लक्षात ठेवा. साध्य राहतं मग साधनं निघून जातात. एखाद्याच्या घरी कार्यक्रम आहे, कार्यक्रम संपला, त्या ठिकाणी लोक निघून जातात. तर म्हणतात नाही नाही बरं आहे बा 15 दिवस बरं इथं मुक्काम करा, असं म्हणते का कोणीच नाही. साध्य साधन वेगळं. मग आता त्या ठिकाणी सगळं लग्न लागलं की मुलगी ज्यावेळेस त्या ठिकाणी आपण वाटी लावतो तिला नवऱ्याच्या घरी, त्यावेळेस सगळे रडतात. सगळे रडतात म्हणण्यापेक्षा मुलीचा पिता सुद्धा रडतो. वसंतराव बरोबर आहे की नाही? मुलीचा पिता सुद्धा रडतो का नाही? माझी ताई चालली, लांब जातो. पुरुष मोठ्याने रडत नसतात, महिला मंडळ. पुरुष झाडाखाली जातात, डोळे पुसतात, रडतात. माझी ताई चालली. मला सांगा, लग्न मुलीचं केलं, सुख झालं नाही का? सुख झालं. मुलगी चालले, काय झालं? दुःख. काही वेळेस सुखामध्ये काय असतं? दुःख असतं. काही वेळेस दुःखामध्ये सुख असतं. प्रवचनकार होते, रस्त्याने चालले, ज्वारीचं ताट होते. पूर्वीच्या काळी गाड्या नव्हत्या. प्रवचन केलं, ती जुन्या काळी एक अडकायची काळ्यामध्ये होती पा, त्याला काय शब्द आहे आता, जुन्या काळी होती शबनम, शबनम शबनम होती पाहत नाही का? आता त्या गाड्यात, आता सुटकेसा गेल्यात, आता काय आल्या? आता त्या बॅग आल्या, हँडबॅग, ऑफिसची बॅग, नाही का? पुष्कळ लोक आपण माग अडकवतात आणि चालतात, माग अडकवतात पुढे अशाचे लेफ्ट राईट चालतात. बरोबर? विनोद सोडून द्या. मग काय वेळेस मी काय म्हणतो, काही वेळेस त्या ठिकाणी दुःखामध्ये सुख आहे. दुःखामध्ये सुख कसे? ते प्रवचन केलं एका गावाला, ते प्रवचनकार चालले आणि चालल्यानंतर त्या ठिकाणचा जमीनदार श्रीमंत होता. त्या जमीनदार इतका श्रीमंत होता की त्या ठिकाणी पक्षी राखण्यासाठी गोफण नव्हती त्याच्याकडं. गोफण होती, दगडं नव्हते, दगड होते पण दगडाचा वापर करीत नव्हता. काय करायचं? तो सोन्याचे गोळे घ्यायचा, इतका श्रीमंत होता. त्याचा मुलगा म्हटला, बाबा आता ड्युटी मी करतो. एवढा सोन्याचा गोळा गोफणेमध्ये घातला आणि त्या ठिकाणी भर दिशी फिरकावला. हे प्रवचनकार चाललेले होते. चाललेले, तो गोळा जो आला त्यांच्या पाठीत असा बसला की त्या ठिकाणी ते खाली पडले. अरे कोणाचं काय केलं मी? संतांना राग येतो बरं का, पण संतांचा राग सात्विक असावा. अरे कोणाचं काय गोडं मारलं मी? मला पाठीत मारलं म्हणजे किती वेदना लागल्या बाबा बाबा बाबा. खाली वाकले, तो गोळा पाठीला लागला, दुःख झालं, पाठ व्हायला लागली. असा गोळा उचलला, अरे बाप रे, सोन्याचा गोळा आहे. हे अरे अजून 4-5 मार रे पाठीला, जाऊ दे, काही पाठीत जाऊ दे, मार 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 4-5 मार. बोलतो कशावर? दुःखामध्ये सुख. काही वेळेस सुखामध्ये दुःख, काही वेळेस दुःखामध्ये सुख, काही वेळेस दुःखामध्ये दुःख. दुःख म्हणजे काय? की सगळं त्या बिचारा सगळं संकट आलं, आई गेली, वडील गेली, सगळं चौकडून काल दोन्ही सोनगाव आपल्या परिसरामध्ये काल पाऊस झाला ना, सगळीकडून जसं आकाश भरून आलं होतं ना, तसं सगळीकडून दुःख येणं. दुःखामध्ये दुःख, सुखामध्ये सुख. मुलगा पास झाला, मुलीचं लग्न झालं, कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागला, सगळा आनंद त्याला झाला. सुखामध्ये सुख. म्हणून सुख वेगळं आणि समाधान वेगळं. सुख काही काळ राहतं, काही काळ जातं, तटस्थ लक्षणासारखं. पण समाधान जे आहे ते समाधान कायम राहतं, फक्त दोघांचा शरण गेलो तर. स्वरूप लक्षण. हा, स्वरूप लक्षण. जे साध्याच्या ठिकाणी कायम स्वरूपी राहतं त्याला स्वरूप लक्षण म्हणावं. जे साध्याच्या ठिकाणी काही वेळ राहतं, काही वेळ निघून जातो. याला कळण्यासाठी 2 तुमच्या दृष्टांत सांगतो. की एखाद्याला घर विचारायचं होतं, वेदांचाच विषय आला. का अमुक जणांचं घर कुठे? हा म्हटले, तो कावळा बसला, ते घर आहे त्याचं. बरं म्हटले. आणि मग तो 2-3 माणसाशी बोलला आणि निघून गेला. काय ना म्हटलं, आता इथं तर कावळा आहे कुठे? आपल्याला सांगितलं कावळा बसला घर. मग तो कावळा बसला 4थ्या घरावर गेला. अमुक किती राहतात का? नाही नाही. अहो म्हटलं, कावळा बसलं घर, मला सांगितलं, तुम्ही आज काय म्हणता? तुमचंच घरी? अहो नाही म्हटले, त्यांचं घरी वेगळं आहे. तटस्थ लक्षण. कावळा कायम स्वरूपी बसेल का? नाही. तो परत आला, तो नाव काय सांगितलं म्हटलं, मला कावळा बसला, ते घर नाही, कावळा उडून गेला. बरं म्हटले, एकदम हुशार. तुम्ही आता असं करा म्हटले, निळ्या रंगाची जी चौकट आहे, निळ्या रंगाची चौकट, तिथं जा, ते मला ती घर सापडेल. बरोबर तिथं गेला. निळा रंग जाईल का चौकटीचा? नाही. कावळा उडून जाऊ शकतो. बरोबर तो घरामध्ये गेला. त्या ठिकाणी ज्याला म्हणायचं स्वरूप लक्षण. जे साध्याच्या ठिकाणी राहतं, काही काळ राहतं, निघून जातं, त्याला म्हणायचं तटस्थ लक्षण. आणि जे कायमस्वरूपी असतं त्याला म्हणायचं त्या ठिकाणी स्वरूप लक्षण. मी बोलतो कशा सुख. मग समाधान कसं?
समाधान दोघांना शरण गेल्यानंतर तुम्हाला कायमचं समाधान मिळेल, नाही का? संतांना शरण जा, भगवंताला शरण झाले समाधान तुमचे दिकिले बरोबर आहे? त्याला म्हणायचं समाधान. सुख वेगळं, समाधान त्या ठिकाणी वेगळं. आणि म्हणून भगवान परमात्मा सुख नाहीये, सुख रूप आहे. नाही ते सुखच भगवान परमात्म्याजवळ गेलेलं आहे. म्हणून सुखरूप पायसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, नाही का? पुष्कळ सुखाचे प्रमाण त्या ठिकाणी आणले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ओतीवर श्रीमुखा सुखाची सकळ वामांगी बेलाल रखमा देवी. डाव्या बाजूला रखमाई माता त्या ठिकाणी आहेत. आणि उद्धव अक्रूर उभे दोहीकडे. उद्धव आहे, अक्रूर आहे. आता याच्यामध्ये उद्धव, भगवंतानी या उद्धवाला उपदेश केला. जसं भगवंताने श्रीकृष्णाला गीतेचा उपदेश केला ना, तसं भगवंतानी उद्धवाला सुद्धा काय केला? उपदेश केला. बरोबर आहे? उद्धवाला थोडा अहंकार निर्माण झाला होता, थोडा किंचित, बरं का? किंचित अहंकार सहन होत नाही. म्हणून भगवंताने काय म्हटलं, भगवंता त्या ठिकाणी गोपिकाकडे एकदा जाकडे, मला त्यांची फार आठवण येते, म्हणजे जा त्यांना ज्ञान सांग. उद्धवाला सांगितलं. उद्धव म्हटले बरं. गेले गोपिकाकडे. गोपिकाकडे गेल्यानंतर त्या गोपिकांची भगवान श्रीकृष्णाची इतकी भक्ती पाहिली ना उद्धवाने, इतकं ज्ञान होतं ना गोपींना, की उद्धव त्या ठिकाणी आतमध्ये श्रमले. बापरे, माझ्यापेक्षा यांना ज्ञान जास्त आहे. इथं उद्धवाचा अहंकार त्या ठिकाणी गेला. असे ते त्या ठिकाणी उद्धव अक्रूर सुद्धा. अक्रूर याचा अर्थ काय होतो, की जो क्रूर नाही तो, नाही का? अक्रूर तसा भगवंताचे काका होते, मी नात्याने कोण होते? काका होते. परंतु ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने अक्रूर एका ठिकाणी चालले, नदीला स्नान केलं, त्यावेळेस भगवंताने आपलं स्वरूप दर्शन पाण्यामध्ये अक्रूराला दाखवलं. आणि मग अक्रूराला कळलं, बापरे, भगवान कसा आहे ते अक्रूर. उद्धव अक्रूर उभे दोहीकडे, वर्णिते पवाडे सनकाधिक. त्या भगवंताचं सनकाधिक पवाडे म्हणजे गुणगान त्या ठिकाणी करतात, नाही का? सनकाधिक कोण आहे? तर सनकाधिक हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, नाही का? सनक आहे, सनंदन आहे, सनत कुमार आहे, नाही का? याचे ते 4 आहेत, ते सनकाधिक त्या ठिकाणी पवाडे करतात, गुणगान करतात. आणि शेवटचा चरण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नवी अनिका सारिका तोची माझा सखा पांडुरंग. इतर देवासारखा माझा देव नाही. अनिका सारखा म्हणजे काय? इतर जे देव आहेत तर ते देव उद्धार करू शकणार नाही. इंद्र, चंद्र, महेंद्र सगळे जे देव आहेत, आता ते देव काय सांगू का तुम्हाला? देव कधी बनतो मनुष्य? माणसाला नरदेह कधी मिळतो? ज्या वेळेस पाप पुण्य समान होतं त्यावेळेस त्याला नरदेह मिळतो. पुण्य जास्त होतं त्या ठिकाणी त्याला देवाचं शरीर मिळतं. आणि ज्या वेळेस पाप जास्त होतं त्यावेळेस पशु पक्षाचं त्याला शरीर मिळतं. विचारसागरामध्ये विषय आलेला आहे. आता हे जे देव स्वर्गात गेले, आता हे देव स्वर्गात गेल्यानंतर हे उद्धार करू शकतील का? नाही, नाही का? बघत या पुण्याची पावटी सरे, सवे चंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे. पुण्य संपले की ते खाली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझा भगवान परमात्मा पांडुरंग इतर देवासारखा नाही, म्हणजे तो उद्धार करणार आहे, नाही का? पंढरपूरला नुसतं जरी गेलं तरी त्याचा उद्धार होतो. म्हणून तुका म्हणे नवी अनिका सारिका तोची माझा सखा पांडुरंग. इथे शब्द माझा वापरलेला आहे. माझा शब्द वापरल्याने प्रेम येतो. आपण म्हणतो माझा मुलगा, माझी पत्नी, नाही का? माझा शब्दामध्ये प्रेम आहे. भारत माझा देश आहे, परब्रह्म माझा आहे. म्हणून त्या ठिकाणी भगवंताला माझा म्हणावं, नेहमी भगवंताला माझा म्हणावं. आपल्या घरी सण समारंभ असला ना, त्या ठिकाणी आपल्या घरचे म्हणतात, नैवेद्य दाखवलं का देवाला? नैवेद्य हो दाखवतो म्हटले. आणि आपण देवाला नैवेद्य दाखवतो बरं का, माझ्या सहित दाखवतो. पण कधी आता एखादा श्रोता म्हणला का, पांडुरंगा मस्त पैकी साहेब वगैरे थोडं खान, थोडं भजे तरी खा कमीत कमी, नाही का? म्हणून ना भगवान परमात्मा खाईन ना, त्यासाठी आपण नामदेव महाराज झालं पाहिजे. बरोबर? पंढरपूरला आपण जातो, दर्शन त्या विठोबरायाचं घेतो. कधीतरी कोणी म्हटलंय का त्या भगवान पांडुरंगाला माझ्याच आहे? देवा, अरे इतकी वर्ष झाले उभं राहिलं, पाय दुखत नाही का? डॉक्टरकडे यायचं का? देवा का बरं? थकला का देवा? थकवा लागते. कधी कोणी म्हणतंय का? नाही. अहो काय काय जण त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतात, मागं पाहतात. का बरं मग? हो ते आमच्या कुठे गेले? अरे पुढं देव आहे समोर, गाडवा बघ ना पुढं देव, तुला तो तुझे दररोज दिसणार आहे का? अहो ते कुठे गेले? म्हणजे देवाजवळ जाऊनही ते लक्ष नाही. याला या ठिकाणी खरं परमार्थ म्हणायचं का? टीका करीत नाही, पण असं आपल्या प्रकारच्या ठिकाणी स्वरूप असावं. आणि म्हणून तुका म्हणे नवी अनिका सारिका तोच माझा सखा पांडुरंग. निर्धारित वेळेत प्रवचन त्या ठिकाणी संपवलं. अभंगाचा धावता भावार्थ त्या ठिकाणी आपण पाहिला. वेळेअभावी त्या ठिकाणी परत एकदा आपण सर्वजण आले. मला खूप आनंद वाटला. आणि विशेषतः
कोरोना संपल्यानंतर मांदियाळी आपली सुरू झाली. खूप आनंद झाला. हा कोरोना गेला. कलियुगात सुद्धा राक्षस होता ना कोरोना. देवता काय त्यांनी समर्पित करून हे वेदा विराम पुंडलिका पंढरीनाथ भगवान की जय.